त्या कमेंट केला होता तुम्ही की काय काय आणायचं, तर सगळ्या कमेंट बघून आम्ही ऑर्डर आणलेले आहे फायनली. तर काय काय आणले, रसगुल्ला, गुलाबजामुन, मिल्क केक, काजू कतली, रसमलाई, रबडी आणि गुलाबजामुन. बघा किती काय थंडी बघा. इकडं आता मी ह्याला एका मोड मध्ये डिस्को करून ह्यांना नाचू शकतोय. नाचा ये तर बघा आमची मिरर बघा किती भारी आहे. त्यात चेन तुटली बरोबर, जॅकेटची काल चेन तुटली. तुझं जुगाड सुरू आहे बघा इथं. शॉल घालून त्याच्यावरनं जॅकेट घालायला लागल्या. हा हे भारी. आता इथं अनन्याची सारी आंघोळी, आता तुळशी पूजन सुरू आहे. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर काय आता वाजल्यात 5:30 वाजल्यात काय. आणि आम्ही उठलो आता, मी आहे ना अनन्या. तिथे चूल पेटवतो मी पहिला, कारण की थंडी अंधार आहे पूर्ण. पहिला इथे चूल पेटवतो म्हणजे जरा थंडी जाईल. गरम पाणी करायचं आहे. चला, इथं काय बंब नाही, इथं चूल आहे. आपल्या इकडे तिकडं बंब आहे. सकाळ व्हायच्या आधी, जरा अजून उजेड व्हायच्या आधी उठलो आम्ही. का, कारण की जरा चूल बिल पेटवायला तर वेळ होते ना, मग नंतर लयच वेळ होते. त्यामुळं जरा पटपट सकाळचा वेळ टायमिंग कसं जाते कळत नाही. त्यामुळे आम्ही लवकर उठलोय फार. मग आणि थंडी तर खतरनाक आहे. मी थरथरत बोलावले तुमच्याशी. थंडीचं जुगाड सुरू आहे बघा इथं. शॉल घालून त्याच्यावरनं जॅकेट घालायला लागल्या. हां हे भारी नंबर. सांगितलं तुम्हाला 5:30 वाजले. सो आता चूल लावली आम्ही. आता जरासं बसतो चुलीत शेकत. नंतर थोडंसं उजेड झाली की आम्ही शूट करणार आहे. त्यासाठी लिपस्टिक 5:30 वाजता लावल्या. 6 वाजता जरा उजेड यायला लागते, तेव्हा मग करायचं. सगळेजण झोपलं थंडीमुळं. अजून कोणाला उठवत नाही, कारण की पाणी पण तापायचं आहे. त्यामुळं पाणी तापवतो आम्ही पहिला. मग हिची पण आंघोळी आहे, माझी आंघोळी आहे. मग उठवणार की त्यांना सगळ्यांना. चला, हे बिबट्या असते माझ्या शेतात बघून. काल काय आत्ताच भीती वाटत आलं मला सकाळी. एवढं दूर निघालं, तिथून पण निघालं तर थोड्यात हे उघडं थोडं ढकलून जात आहे. ते बिबट्या आला तर पडत नाही. खरंच तर शपथ, चेष्टा नाही. शेतात आहे आपण. मी पुढं असणार बे, मला भीती वाटते पहिले जास्त. एक सांगतो, जर आलं इकडेच्या लक्ष ठेवायचं, इकडे लक्ष ठेवायचं. आलं तर आपण लोकं हात पळत जायचं लगेच फास्ट. ते बघू आता, ते भीतीनुसार कोण पळते, कोण पुढं राहते, कोण माग राहते. पण लक्ष चाहूल ऐकायचं. आवाज येते चाऱ्याचा बिऱ्याचा, लक्षात आलं काय. पुढं बिंदास बसायचं नाही. ते आंब्याचं, तीच नारळाचं, केळ्याचं पान आहे. गुलाबी थंडी वाटते. दूर बघा किती काय थंडी बघा. तुझं ना हिचा अजून लवकर उठला असतो. होय काय, इथं अजून लवकर उठलो असतो आपण. पण विषय काय, इथं भीती पण आहे ना काय. आधीच ती बातम्या बघतोय, बिबट्या आला रे गावात. बाबा त्यात चेन तुटली बरोबर, जॅकेटची काल चेन तुटली. तुझ्या वेळी चेन तुटली, माझी पण तुटली. थंडी बोल आहे की तुम्हाला तर आहे तसं लावायला, पण मला नाही. कसं लावायचं, लय थंडी बाबा. आता जरा उजेड व्हायला लागलाय थोडा. अजून आता गरम पाणी झाली की आंघोळ करणार पहिला. म्हणजे आंघोळ केली की थंडी जाते. आता उजेड आलाय, सूर्य फायनली आलेला आहे ना. आणि आता इथं आम्ही शेतात फार्म हाऊसवर आमच्या. आणि इथं आपल्या फार्म हाऊसवर आता आम्ही शूट करावले. ती चूल पेटून आले, पाणी तापले, सगळेजण झोपल्यात. अजून थंडी आहे त्यामुळं मुलं तर काय उठणार नाही थंडीमुळे. इथं लई थंडी आहे की नाही. घरा तिथल्यापेक्षा थंडी जास्त आहे इथं. आणि इकडं बघा, आणि काय काय लावले तुम्हाला नंतर मी सगळं दाखवेन. शेंगा वगैरे आहे तिथं काय काय. इकडे गहू लावले, सांगितलं ना. अजून काय लावले सांगतो नंतर. सो चला, आता अजून एक शूट आहे ती करतो आम्ही. आणि मग नंतर
धीरे धीरे आना मेरे चैन चुराना. लॉन बघा लावल्यापासून एकदा पण अजून कटिंग केलं नाही. आता लावून 1 वर्ष झालं. क्रॅक पडलाय. केस आहे केस नाही क्रॅक पडलाय. नाही केस आहे. तर लॉन लावल्यापासून अजून एकदा पण कटिंग केलं नाही. आता कटिंग करायला मला वाटतं जरा वर आली की अजून एकदा कटिंग करूया चांगलं. चला आता आम्ही मला शूट घेतो गाईज. मम्मी उठलेली आहे फायनली. मम्मी आता आले बाहेर. काय चालले झोपायला? हा चूल बस थांब आलो. आता इथं अनन्याची सारी आंघोळी. आता तुळशी पूजन सुरू आहे. अगरबत्ती लाव खाली. उठलास काय? उठलास? नको ही नाही लावायचं. हे आता लावायचं ठेवून टाकतो. चल बाहेर. हा हा आणि काय नाही लागत ना. इथं चालू आहे चहा ठेवायचं काय. सिया सिया थंडी झाले. हा इकडं बस. खालटे 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 तसं बस नको. तर आता काय इथे चहा ठेवायला कारण की सकाळ सकाळ थंडी वाजायला सगळ्यांना. चहा बिस्किट चहा ब्रेड खायचं आहे मस्त पैकी. तयारीच बसल्यात पाहुणे इथं आमची. हे पाहुणं इकडं मम्मी सगळ्यांनी द्यायला चहा ब्रेड बिस्किट. अतुल पण आलाय उठून. आता मम्मी आणि अतुल ब्रेड चहा खायला लागल्यात. मम्मी सगळे दरवाजे पुसायला कारण की बंद असते ना. धूळ वगैरे असते त्यामुळे आता आले तर सगळं स्वच्छता करायला. आता इथं जेवणाचा कार्यक्रम सुरू झालाय आमचा न्यू इयरचा. अजून लय काय काय सांगायचं तुम्हाला. वेट अँड वॉच. मटन आहे पीस आहे चिकन आहे सगळं आहे. मटन काय की मटन हवा की त्यात अजून मटन द्यायचं. यात मटन द्यायचं. या जेवायला. तर बघा आमची मिरर बघा किती भारी आहे. काच मिरर आहे. काही टेन्शन नाही. आणि इथं पप्पाला थंडी वाजल्या. पप्पा झोपल्यात. इकडं मम्मी कामं आवरून सगळी भांडी पिंडी सगळी आत ठेवून आता आवरणार रात्रीचं. म्हणजे कसं इकडं उंदीर घुसबीस काय आली बिली शेतात असतात ना त्यामुळे चुलीपाशी काही ठेवू शकत नाही. आम्ही सगळं पॅकिंग आणून आत ठेवून टाकतो आणि कडेला जमलं तर पुढच्या वेळेला तुम्हाला दिसेल किचन. हा आता पुढं आमचा प्लॅन आहे इथं किचन करायचा. स्पेशल किचन एकदम साधं सिंपल आणि गावरान मस्त. ते नंतर दाखवतो तुम्हाला आहे ना. ते आता नाही करत ते रिव्हिल नंतर. गाईज इथं आता आमची तयारी झाल्या. सगळी मिठाई आणलेली आहे गाईज. आणि डेकोरेशन किती भारी केले बघा गाईज. इकडे लाईटा बिटा लावल्या. तिकडे एक लाईट लावल्या. इकडं आता मी ह्याला एका मोड मध्ये डिस्को करून ह्यांना नाचू शकतोय. नाचा ये हे बघा असे मोड आहेत. आणि इथं खाय सुरू अतुलचं या पण 6-4. हा तर आमचं डेकोरेशन कसं झालं गाईज नक्की सांगा. किती छान झालंय. सिया अनन्या असो सिया ए सिया समोर बस नको मामापाशी बस. इथून दिसणार आहे. तर सगळेजण आले. इकडे पप्पा बसल्यात साईडला. अजून त्यांनी म्हटलं सगळं वाढा मग आम्ही येतो. तर महागा आम्ही डेकोरेशन कसं केलं नक्की सांगा गाईज. आणि आता विहानचं जरा सुरू आहे काही कारण की विहान बाळ आहे आमचं. हे लाईट लागली पाय बरोबर. सो आता मम्मी सगळं जे जे आणले ते सगळं वाढणार आहे. आणि तुम्हाला दाखवतो काय काय आणले. जसं की आम्हाला कमेंट मध्ये आल्या होत्या. तुमच्या कमेंट केला होता तुम्ही की काय काय आणायचं. तर सगळ्या कमेंट बघून आम्ही ऑर्डर आणलेले आहे फायनली. तर काय काय आणले. रसगुल्ला गुलाबजामुन मिल्क केक काजू कतली रसमलाई रबडी आणि गुलाबजामुन परत शेव लाडू चिवडा बेसन लाडू बारीक शेव फरसाणा हे एवढं सगळं आम्ही काही सांगितलं होतं. तर आम्ही आणले आणि काही काही गोष्टी आमच्या चॉईसने अजून एक्स्ट्रा आणल्यात आम्ही. सो चला काय. सो आजचा आमच्या सगळ्या फॅमिलीकडून इकडे बघा पार्टी सुरू आहे आमची. आता दिसते नाही. हा सोनपापडी मिल्क केक सोनपापडी राहतच चालले. एवढ्या आयटम आहेत की विसरून चालले. सो गाईज आमच्या फॅमिलीकडनं तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. हा आमच्या फॅमिलीकडनं तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. हा अनेकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा सो चला डेकोरेशन झाले चांगलं. आता आम्ही खातो. सगळ्यांनी सुरुवात केली. माझी राहिल्या. हा त्याच्यामुळे सो छोटस डेकोरेशन आमचं किती भारी वाटले सांगा गाईज. पप्पा पण आले जॉईन झाल्यात. सो चला सुरुवात करा.
काय खाता येते तसं कागद तेवढं काढा. तर गाईज सगळं झालं शूटिंग. आम्ही माणसापेक्षा जास्त खायला आणले, लय उरले. आणि आता सगळ्यांचं झाले खायला. आता मी आणि अनन्या खाणार आहे की नाही. शूटिंगचं बाकी होतं काम, म्हणून आम्ही दोघं थांबलो होतो. मेन काम राहिलं होतं, मेन माणसं राहिली होती. त्यामुळं मेन सगळीच आहे, पण सगळे मेन आहे. पण शूटिंग करणार आम्ही शूट करत होतो ना मागे बाहेरनं. आणि अजयचं जरा वेगळंच काहीतरी चाललं होतं ना काम शूटचं. हा हा, ते लवकरच बघायला मिळणार आहे हा. तुम्हाला, बघत राहा. गाईज आता आम्ही थोडंफार खातो, कारण की बघूनच मन भरले. आता काय खायची इच्छा नाही. सो चला बाय. चला सगळं झालं डेकोरेशन. आता राहिलेले ह्या प्लेट आहेत, त्या अनन्या आता भांडी घासायला लागल्या. तिकडे आत मम्मी त्यांनी गेले हातरून करायला. हिचं सुरू झालं इथं, आम्ही इथं थांबले. आता लाईटिंग अजून चालू आहे, कारण की फोटो त्यांनी काढला आत्ता जस्ट आत्ता अनन्याचं. आम्ही शेवटला खाल्लो ना त्यामुळं. सो आता हे आवरणार आणि मग लाईटिंग वगैरे काढणार आम्ही आणि जाणार सगळेजण. मी आणि अतुल काढतो इथं, अतुल बसलेलं गाडीतच. सो चला इथं हिची भांडी सुरू आहेत.